नमस्कार मित्रांनो, तर राज्यातील लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या ज्या तारखा दिलेल्या होत्या त्या सर्व तारखा फेल झालेल्या आहे। आता मुख्यमंत्र्यांनी काल जी सभा झालेली आहे या सभेमध्ये कोणत्या घोषणा दिलेल्या आहेत, तर याच्यामध्ये 100% लाभ देणार आहे। सरसकट 4,500 रुपये फक्त ज्या महिलांना एकही रुपया आलेला नाही त्या महिलांना मिळणार आहे। आता काल महिला भरपूर आशेवरती बसलेल्या होत्या की 4 वाजता पैसे येणार आहेत, परंतु 4 वाजता पैसे आलेले नाहीत। त्यावेळेस बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सांगितल्याप्रमाणे ज्यांनी फॉर्म जुलै महिन्यामध्ये सर्वात अगोदर भरले होते त्यांनाच काल पैसे आलेले आहेत। आता तुम्ही भरपूर अशा कमेंट केलेल्या आहेत की काल कोणालाच पैसे आलेले नाहीत, तर बघणार आहोत कोणकोणत्या महिलांना काल पैसे आलेले आहेत ते सुद्धा बघून घेऊयात। तर काल 4 वाजता या 3 महिलांचे कमेंटमध्ये मेसेज आलेले आहेत की पहिली कमेंट बघू शकता, आज 4,500 रुपये आले आहेत माझ्या फ्रेंडच्या पूर्णपणे अकाउंटवरती। तर दुसरी कमेंट आहे, दादा आज पूर्णपणे 1,500 रुपये जमा झालेले आहेत 5 वाजता। आणि तिसरी कमेंट आहे, धन्यवाद एकनाथ शिंदे साहेब, 4,500 आलं, मी सकाळपासून वाट बघत होते, खरंच साहेब धन्यवाद। आता या कमेंट काय तयार वगैरे केलेले नाही, तुम्ही व्हिडिओच्या खाली बघू शकता। काल त्याच महिलांना पैसे आलेले आहेत ज्यांनी सर्वात अगोदर फॉर्म भरलेला होता, परंतु त्यांना ऑगस्ट महिन्यामध्ये पैसे का भेटले नव्हते, तर त्यांचं आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक नव्हतं। त्याच्याच पुढे बघू शकता ज्या ज्या अपडेट आलेले आहेत ते सुद्धा बघून घेऊयात। काल पैसे कोणाला आलेले आहेत, पहिलं म्हणजे ज्या महिलांनी जुलै महिन्यामध्ये फॉर्म भरला होता। दुसरा मुद्दा, त्याच महिलांचा फॉर्म जुलै महिन्यामध्येच पात्र ठरलेला होता। तिसरा मुद्दा, आधार कार्ड त्यांचं बँक खात्यासोबत लिंक होतं। चौथा मुद्दा, OTP व्हेरिफिकेशन त्यांनी अगोदर केलेलं होतं। आणि पाचवा मुद्दा म्हणजे पिवळे आणि केसरी रेशनधारक जे होते त्यांनी KYC केलेली होती, त्याच्यामुळे त्या 3 महिलांना पूर्णपणे पैसे आलेले असावेत। मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केलेली आहे ती बातमी चुकीची आहे असं वर्तवण्यात आलेलं आहे। तर काल झालेल्या सभेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी असं सांगितलेलं आहे की महिला भरपूर घाई करत आहेत, तर महिलांनी भरपूर घाई करू नये, कारण भरपूर अशा महिला आहेत की रात्री पहाटे 3 वाजल्यापासून बँकांच्या बाहेर जाऊन बसलेल्या आहेत की सकाळी लवकरात लवकर आपला नंबर येईल। तर राज्यामध्ये शेतकरी महिला असतील, मजूर महिला असतील, कामगार महिला असतील, सोबतच रेशनधारक महिला असतील, तर अशा सर्व महिलांसाठी या अपडेट आलेले आहेत। सोबतच आदिती तटकरे मॅडमनी सुद्धा माहिती दिलेली आहे, ज्या महिला पात्र ठरलेल्या आहेत त्या सर्व महिलांना तिसऱ्या टप्प्याचे पैसे मिळणार आहेत, परंतु ज्यांना एकही हप्ता मिळाला नाही त्यांनी घाई करू नका। तर तुम्हाला काल मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, जी पहिली यादी आहे म्हणजे ज्या महिलांनी सर्वात अगोदर फॉर्म भरलेले होते त्या खऱ्या लाभार्थी होत्या। ऑगस्ट महिन्यामध्येच त्यांना पैसे मिळायला पाहिजे होते, परंतु न मिळाल्यामुळे त्यांना काल पैसे मिळालेले आहेत। आज पैसे येण्याची शक्यता 90% दर्शवण्यात आलेले आहे, म्हणजे काल फक्त 10% महिलांना पैसे आलेले आहेत, अजून 90% महिलांना पैसे येणार आहेत। त्याच्यामुळे आज सुद्धा भरपूर न्यूजपेपर आहेत, भरपूर यूट्यूब चॅनल तुम्ही बघू शकता, सगळीकडे तुम्हाला आज पैसे येण्याची शक्यता दर्शवण्यात येत आहे। 1,500 रुपयांचे 2,000 रुपये होणार आहे, हे सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे। आता ही योजना लाडकी बहीण योजना ही आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्या महिलांसाठी, नागरिकांसाठी आहे। तर या योजनेचं मुख्य उद्दिष्टच आहे की आर्थिक सहाय्य देऊन पूर्णपणे त्यांना सक्षम बनवणे। त्याच्यामुळे 1,500 रुपयांऐवजी 2,000 रुपये सुद्धा होणार आहेत, परंतु ज्या महिलांना एकही टप्पा मिळालेला नाही त्या महिलांना सर्वात अगोदर पैसे मिळाले त्यावेळेसच ते पूर्णपणे 1,500चे 2,000 रुपये करण्यात येणार आहेत। त्याच्या तारखा आलेल्या आहेत 20 सप्टेंबर, 21 सप्टेंबर आणि 22 सप्टेंबर। या 3 दिवसांमध्ये ज्यांना एकही हप्ता मिळालेला नाही त्या सर्वांना या 3 दिवसांमध्ये 4,500 रुपये मिळणार आहेत। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला मी वारंवार सांगत आहे, ज्या अपडेट आहेत भरपूर महिलांना OTP व्हेरिफिकेशन माहीत नाही, सोबतच आधार लिंक केलेलं आहे आणि झालेलं आहे का ते सुद्धा त्यांना माहीत नाही। तर त्या सर्व अपडेट तुम्ही एकदा चेक करून घ्यायचे आहेत, कारण शिंदे साहेबांनी असं सुद्धा सांगितलेलं आहे,
राज्यातील ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांनी काळजी करू नका. म्हणजे सर्वांनी ज्या अपडेट केलेल्या आहेत त्या महिलांनी काळजी करायची गरज नाही. कारण एकनाथ शिंदे साहेब असं सुद्धा म्हटले आहेत की तुमचा भाऊ तुमच्या पाठीशी उभा आहे, तुम्हाला तिसरा टप्पा नक्की मिळणार आहे. तर भरपूर महिलांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की आता कोणालाही पैसे मिळणार नाहीत, फक्त ज्या महिलांना पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे मिळालेले होते फक्त त्यांनाच पैसे मिळणार. तर असं काही नाही. काल 10% महिलांना पैसे मिळालेले आहेत. उर्वरित 90% महिलांना सुद्धा या 3 दिवसांमध्ये पैसे मिळण्याची शक्यता आहे. ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू झाली होती त्यावेळेस त्या महिलांनी सर्वात अगोदर फॉर्म भरलेले होते, परंतु त्यांना पैसे का आले नव्हते, तर त्यांचं आधार कार्ड लिंक नव्हतं. कारण ही आधार कार्ड लिंकची प्रोसेसच भरपूर महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये समजलेले आहे. त्याच्यामुळे त्या महिलांचे आधार कार्ड लिंक नसल्यामुळे त्यांना ऑगस्ट महिन्यामध्ये पैसे आलेले नव्हते, तर त्यांना आता सप्टेंबर महिन्यामध्ये पैसे आलेले आहेत. सोबतच सर्व बँकांनी सुद्धा सूचना दिलेल्या आहेत की महिलांनी आधार कार्ड लिंक केलेलं आहे, परंतु भरपूर महिला रोज रोज बँकेमध्ये जाऊन पैसे आले की नाही हे चेक करायला सांगत आहेत. परंतु बँकांनी असं सांगितलेलं आहे की तुम्ही घर बसल्या सर्व गोष्टी करू शकता, तुम्हाला बँकांमध्ये यायची गरज नाही. तर काय करायचं आहे, तुमचा जो नंबर आहे तो आधार कार्डशी किंवा बँक खात्याशी तुम्हाला लिंक करायचा आहे. त्याच्यावरतीच तुम्हाला समजणार आहे की तुमचे पैसे आज जमा झालेले आहेत की नाही. कारण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः दखल घेतलेली आहे. स्वतः एकनाथ शिंदे साहेब रोज 15 पात्र महिलांच्या घरी येऊन त्यांच्या खात्यावरती पैसे आले की नाही याची सर्व चौकशी करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे की नाही, अजून कोणाचे फॉर्म रिजेक्टेड आहेत, पेंडिंग आहेत, इनसबमिटेड आहेत, अशा सर्व महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्याच्यामुळे याची तारीखसुद्धा वाढवण्यात आलेली आहे. जर अजून कोणी फॉर्म भरलेला नसेल, कोणाचा फॉर्म रिजेक्टेड असेल, तर तुम्हाला ऑनलाईन आता फॉर्म भरता येणार नाही. तुम्हाला तुमच्या गावातील अंगणवाडी सेविकांकडे ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरावा लागणार आहे. आता सरकारने पूर्णपणे ॲडव्हान्समध्ये सुद्धा पैसे देण्याची घोषणा केलेली आहे. म्हणजे पात्र महिलांना पुढच्या 2 महिन्यांचे पैसे अगोदरच देण्याचे सुद्धा घोषित केलेलं आहे. त्याच्यामुळे सर्वांना तिसरा टप्पा तर मिळणारच आहे, परंतु पुढच्या 2 महिन्यांचे सुद्धा पैसे ॲडव्हान्समध्ये देण्याचे घोषित केलेलं आहे. आता ज्या महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या आहेत त्या महिलांना वेगवेगळ्या योजनांचा सुद्धा लाभ घेता येणार आहे. कारण सर्वात जास्त चाललेली जी योजना आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजना. कारण लाडकी बहीण योजनेच्या काही ठिकाणी दुरुपयोग झालेला आहे. कारण एकाच महिलेच्या नावावरती भरपूर फॉर्म भरून त्या सर्व योजनांमध्ये जे जे पात्र फॉर्म ठरले त्या सर्व पात्र फॉर्मवरती पैसे पाठवण्यात आलेले आहे. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला सांगितलेल्या जेवढ्या अपडेट आहेत त्या सर्व अपडेट करायचे आहेत. अन्यथा तिसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा तुम्हाला पैसे येणार नाहीत. DBT असेल तरच तुम्हाला पैसे येणार आहेत.